सकाळीच मला जायचं होतं ग्राउंडला म्हणून पार्किंगमध्ये आलो. पण चेहरा मात्र माझा सुजून होता. काय झालं होतं माहीत नाही. पण मला कंटिन्युटी ठेवायची आहे ग्राउंडमध्ये म्हणून निघालो मी ग्राउंडसाठी. ग्राउंडवर पोहोचलो. वॉर्मअप, रनिंग आणि एक्सरसाइज सगळं काही केलं. मग आम्हाला लागली होती भूक. म्हणून आम्ही रेल्वे स्टेशन जवळच्याच एका साऊथ इंडियन डोसा सेंटरवर आलो. इथला डोसा टेस्टमध्ये तर अप्रतिम आहे आणि प्राईस पण खूप कमी आहे, ₹20. तुम्ही कधीतरी या डोसा सेंटरवर आले आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. रूमवर आलो. सगळ्यात आधी तर जे बेड होता त्याला चांगल्याने ठेवला. तयारी वगैरे केलं, जेवण झालं आणि मग लायब्ररीसाठी निघालो. रस्त्यामध्ये मला काही फ्रेंड्स भेटले माझे. त्यांचे खूप चांगले मीटिंग सुरू होती. काय होते ते मला त्यांनी सांगितलं नाही. पैदल आम्ही आलो सरळ रेल्वे स्टेशन. जवळच माझी लायब्ररी आहे. मग पटकन लायब्ररीमध्ये पोहोचलो आणि अभ्यास करायला सुरुवात केलं. थोड्या वेळातच बाहेर आलो. बाहेर निघाली होती. मग आपल्याला ब्रेक पाहिजे. ब्रेक म्हणजेच चहाचा. याच्यापेक्षा तर चांगला ब्रेक कोणताच असू शकत नाही. आज भाऊला सुट्टी होती आणि घरून फोनही आला होता की तुम्हाला गावी यायला लागते म्हणून. मग आम्ही निघालो सरळ रूमवर. तिथून कपडे वगैरे पॅक केले. सगळं काही सामान घेतला आणि मग आम्ही निघालो. रस्त्यात सगळ्यात आधी तर पहिले गाडीमध्ये पेट्रोल टाकला आणि नंतर आम्ही पोहोचलो सरळ गोरेगाव आणि मग समोर मस्त रस्त्यांचा व्ह्यू एन्जॉय करत करत पोहोचलो आम्ही साखरटोल्यामध्ये आणि बस आजच्यासाठी एवढं. आपण भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही मला फॉलो करून ठेवा.